10 ते 12 लोकांसाठी बिर्याणीची रेसिपी दाखवते। तर बघा, परफेक्ट असं तांदूळ कसा शिजवायचा, किती पट पाणी टाकलं पाहिजे, भाज्यांचं मॅरिनेशन किती वेळ करायचं आणि पीठ न लावताही बिर्याणीला दम कशा पद्धतीने द्यायचा, अगदी सविस्तर रेसिपीसह सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे, हा बासमती तांदूळ आहे, सुट्टा तांदूळ आहे, कोणत्याही पॅकेटमधला नाही आहे। तर 1.25 किलो हा तांदूळ घेतलेला होता, फक्त वाटीभर मी थोडासा काढला आहे, साधारण 1100 ग्रॅमचा तांदूळ आहे। पूर्ण 1.25 किलो घेतला तरी याला परफेक्ट प्रमाण होतं आहे। तर तो स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला साधारण 1 तास तरी हा कमीत कमी अर्धा ते 1 तास तांदूळ भिजवायचा आहे। तर आता बघा, तांदूळ जेवढा घेतला आहे ना तेवढ्याच आपल्याला भाज्या घ्यायच्या असतात प्रमाणामध्ये। तर गाजर, फरसबी, फ्लॉवर आणि वटाणा ह्या चारही भाज्या मिळून 1200 ग्रॅम झालेल्या आहेत। भाज्या का सेम घ्यायच्या, तर भाज्या शिजून कमी होतात आणि तांदूळ शिजून दुप्पट होतो, म्हणून आपल्याला भाज्यांचं प्रमाण हे सेम असलं पाहिजे। तर आता बरिस्ता जो आपल्याला बिर्याणीसाठी मेन जो पदार्थ असतो त्याचा जो फ्लेवर येतो तो सगळा ह्या बरिस्त्याने येतो। बरिस्ता म्हणजे कांदा अगदी बारीक चिरून तळून घ्यायचा असतो आणि तोच कांदा आपल्याला बिर्याणीच्या मॅरिनेशनला वापरायचा असतो आणि लेअर करताना पण वापरायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने ना हे बरोबर वजनी प्रमाणात अर्धा किलो कांदे आहेत, 6 ते 7 अंदाजे घेऊ शकता तुम्ही। अशा पद्धतीने पातळ आडवा चिरायचा किंवा उभा चिरायचा, पण एकच साईडने चिरायचा। अशा पद्धतीने पातळ तुम्ही कांदा चिरू शकता आणि व्यवस्थित सगळा कांदा हा चिरून घेऊन अगदी सुटसुटीत असा करायचा, होईल तितका आपल्याला पातळ चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं, तळताना त्याला खूप जास्त वेळ लागला जात नाही। तर बघा, अशा पद्धतीने हा कांदा सगळा व्यवस्थित असा चिरून झाला आहे। आता आपण सगळा कांदा सुटसुटीत करून घ्यायचा आहे, कारण ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची बिर्याणीमध्ये। तर अगदी सविस्तर अशी रेसिपी सांगितलेली आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, तेल तापलं गेलेलं आहे, पूर्ण तेल तापवायचं आहे, तेलाला चांगला तावा आला पाहिजे आणि अशा पद्धतीने कांदा टाकायचा आहे। थोडंसं तेल जास्त झाल्यामुळं तर तेल असं इतकं वर आलेलं आहे, तर ती काळजी घ्यायची आहे तेल कांदा तळताना व्यवस्थित अशी, आणि जोपर्यंत तेल खाली बसत नाही तोपर्यंत कांदा हलवायचा नाही। नंतरला कांदा हलवून असा तांबूस कलरवर किंवा लालसर कलरवर काढून घ्यायचा आहे। बऱ्यापैकी बघा, पूर्णपणे असा हा कांदा तळला गेला आहे। अशा पद्धतीने हा कांदा काढून घ्यायचा आहे। जवळजवळ हा कांदा तळायला मला पाऊण तास लागला आहे, कोणतीही घाई करायची नाही आहे। पूर्ण कांदा मी अशा पद्धतीनेच तळून घेतला आहे आणि जवळजवळ 4 ते 5 स्टेजमध्ये हा अर्धा किलो कांदा तळून झालेला आहे माझा। तर बघा, अशा पद्धतीने आपला सगळा कांदा तळून झालेला आहे। ह्या कलरला काढून घ्यायचा, कारण त्याच्यात जे तेलाचं टेम्परेचर असतं गरम झालेलं, त्याच्यामुळे कांदा अजून कलर येतो त्याला बाहेर काढला तरी पण। तर आता 200 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे, आपली व्हेज बिर्याणी आहे। तर पनीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही टाकू शकता। तर मी 200 ग्रॅम पनीर घेऊन पनीरचे क्यूब्स केले आणि बघा, अशा पद्धतीने मी झाऱ्यामध्ये ते पनीरचे क्यूब्स ठेवून तळून घेतलेत। अगदी सुट्टे का नाही टाकले तर ते खाली चिटकले जातात आणि पनीर कढईमध्ये चिटकलं जाऊ शकतं, म्हणून अशा पद्धतीने हे पनीरचे क्यूब्स जे आहे ते तळून घेतले सगळे व्यवस्थित। याच्यामुळे बघा, अजिबात वेळही जात नाही, पनीर फ्राय व्हायला पटकन मदत होते। तर आता बघा, तांदूळातलं पाणी काढून घेतलं आहे आणि स्ट्रेनरमध्ये तांदूळ हा ठेवला आहे। इकडे काय केलं होतं, तोपर्यंत तांदूळाच्या अगदी चौपट पाणी टाकायचं आपल्याला, तिप्पट ते चौपट अजिबात हे करायचं नाही। जे खडे मसाले आपल्याकडे अवेलेबल आहेत ते टाकून घ्यायचे, साधारण लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची आणि चक्रीफूल टाकलं आहे मी, आणि तेजपत्ता टाकायचा आहे, लिंबू टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मसाल्यांचे जे कलर उतरतात त्यामुळे तांदूळ त्या कलरचा झाला नाही पाहिजे, म्हणून लिंबाच्याही फोडी टाकायच्यात। आणि मिठाचं प्रमाण जे आहे ना ते पाण्याच्या प्रमाणानुसार टाकायचं आहे, कारण जे चौपट आपण पाणी घेतलेलं असतं आणि त्यामुळे मीठ त्याच पद्धतीने टाकायचं, कारण तांदूळ शिजून
मीठ जर कमी टाकलं तर तांदळाला ते मीठ लागलं जात नाही. तर बघा जरा वेळ फक्त मी झाकण ठेवले उकळी येईपर्यंत आणि झाकण लगेचच आपल्याला उकळी आली की काढायचं आहे. मोकळा तांदूळ शिजला गेला पाहिजे. तर आता मॅरिनेशनसाठी अद्रक घेतलं जवळजवळ 2 इंच, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, जिरं आणि लसूण कांड्या घेतल्यात 2 ते 2.5 इंच, 2 ते 2.5 लसूण कांड्या घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित अशी उकळी यायला लागलेली आहे. काय होतं, पाण्याला जरी उकळी आलेली असली तरी तांदूळ टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि परत एक उकळी यावी लागते. बघू शकता आता तांदूळ अगदी फुलून वर आलेला आहे आणि त्यामध्ये पाणी पण शिल्लक आहे. तर बघा इतका सुटसुटीत असा हा तांदूळ झाला पाहिजे. व्यवस्थित तेल पण टाकायचं आहे आपल्याला त्याला शिजवताना. त्यामुळे काय झालं, तांदूळ पाहू शकता तुम्ही किती सुटसुटीत झालेला आहे. तर आता हा सगळा आपला शिजलेला भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे. खडे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता किंवा नसतील पाहिजे तर वर ते झाऱ्याने काढून घ्यायचे. आता मी खूप जास्त प्रमाणात टाकले नाही आहे टाकतानाच, त्याच्यामुळे मी ते खडे मसाले ठेवणार आहे. फक्त लिंबाच्या फोडी काढून घेतल्यात बाजूला आणि खडे मसाले मी त्याच्यामध्ये तसेच ठेवलेले आहेत. तर आता खाली एक भांडं ठेवून स्टेनरमध्ये आपले तांदूळ जे आहे भात जो शिजवलेला आहे तो सगळा काढून घ्यायचा आणि थंड व्हायला ठेवायचा. म्हणजे नॉर्मल त्याचं पाणी गेलं पाहिजे खाली व्यवस्थित. अशा पद्धतीने तांदूळ जवळजवळ 80 ते 90% शिजलेला आहे, कसर जास्त राहिलेली नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ पण थोडासा निथळेपर्यंत पाणी, भात जो आहे तो निथळेपर्यंत इकडे मॅरिनेशनची हे करायची तयारी करायची आहे. तर दही घेतले बरोबर अर्धा किलो. 1.25 किलोचं जर आपलं तांदूळाचं प्रमाण आहे आणि भाज्यांचं तर त्यासाठी अर्धा किलो हे दही पाहिजे. तर दही घ्यायचं आणि जे मॅरिनेशनसाठी आपण पेस्ट केलेली हिरवी मिरची, अद्रक लसणाची ती पेस्ट टाकून घ्यायची आणि जो आपण बरिस्ता केलेला आहे तो बरिस्ता साधारण अर्धा टाकायचा आहे आणि अर्धा आपण मॅरिनेशनसाठी ठेवायचा आहे. तर बघा मुठीत बसेल इतकी मी पुदिन्याची पानं टाकली आहेत आणि कोथिंबीर तितकीच टाकली आहे. आता बिर्याणी मसाला जो आहे शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो आता एवढ्या प्रमाणासाठी, ही आपली तयार बिर्याणी 4 किलोची होणार आहे पूर्ण. तर ह्या प्रमाणासाठी एक साधारण आपला चमचा जो असतो तो चमचा भरून घ्यायचा आहे मोठा सगळा. आता कलरसाठी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, 1 चमचा पूर्ण मोठी हळद पावडर टाकलं आहे आणि थोडेसे तिखटासाठी घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. धना पावडर टाकून घेतली घरगुती. हे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी करू शकता. 2 ते 2.5 चमचे धना पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मी तांदूळामध्ये शिजताना मीठ टाकलेलं आहे म्हणजे तांदूळापुरतं मीठ आपलं झालेलं आहे. आता आपल्याला जे ग्रेव्हीसाठी गरज लागणार आहे ना ते मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचे. साधारण 1 लिंबू एवढ्या सगळ्याला पिळून घ्यायचं आहे. बघा आता सगळं टाकून झालेलं आहे. तर व्यवस्थित असं सगळं हलवून घ्यायचं आहे मिश्रण आणि मग याच्यामध्ये आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्यात. मॅरिनेशन जेवढं आपण भाज्यांना करून ठेवू ना तेवढं आपल्याला भाज्या त्या शिजायला कमी वेळ लागणार. तेव्हा मॅरिनेशनची प्रोसेस ही अगदी परफेक्ट असली पाहिजे. तर आता इथे मी काय केलं आहे, ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटते आहे तर मी त्यासाठी अर्धा पेला साधारण दूध टाकलेलं आहे. याच्यामुळे बिर्याणीला अगदी शाही फ्लेवर येतो. आणि जे पनीर पण आपण घेतलेले ते पनीर टाकून घ्यायचे आणि सगळ्या भाज्या ॲड करून घ्यायच्यात. व्यवस्थित असं भाज्यांना पनीरला सगळी ग्रेव्ही लागली पाहिजे म्हणून मी एक एक वस्तू ॲड करत गेले. तर सगळ्या भाज्या ज्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या पूर्ण टाकल्यात. लक्षात घ्या 1200 ग्रॅम भाज्या टाकलेल्या आहेत, 200 ग्रॅम पनीर, अर्धा किलो कांदा वापरलेला आहे आणि अर्धा किलो दही. आणि त्यासाठी तांदूळ मी साधारण म्हणजे 1.25 किलोला थोडासाच कमी केला होता पण तुम्ही पूर्ण 1.25 किलो वापरला तरी काहीच हरकत नाही. आणि याच्यामध्ये 12 माणसं तर परफेक्ट जेवणार आहेत. बिर्याणी तुमची उरेल पण कमी पडणार नाही हे गॅरंटी देते मी तुम्हाला.
तर आता थोडेसे खडे मसाले ह्या स्टेजला आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत. तर हे टाकलेली मी जावित्री टाकलेली आहे, हिरव्या वेलच्या टाकायच्या 2 ते 3, मसाला वेलची 2-3 लवंग आणि 2-3 मिऱ्या. आणि जे आपण बरीचसं म्हणजे कांदा तळून घेतला होता ना, त्याचं जे तेल आहे तेच तेल याच्यामध्ये वापरायचं आहे. आता आपल्याला दुसरं अजून कोणतंही फोडणी करताना तेल ॲड करायचं नाही आहे. फक्त आपल्या पातेल्याला भाज्या लागू नये म्हणून थोडंसं तेल त्याला पातेल्यामध्ये टाकायचं आहे. नाहीतर आपल्याला डायरेक्ट हे जे तेल मी आता 2 पळ्या तेल टाकलं आहे, कारण ही आपली 4 किलो तयार बिर्याणी होणार आहे. तर त्यासाठी एवढं तेल हे पाहिजेच आहे. तर आता मी पातेल्याला बघा चौकडून असं ते तेल असं टाकून घेतलं, जेणेकरून आपल्या भाज्या लागल्या गेल्या नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे 2 ते 3 आणि तेजपत्ता थोडासा असा कलर बदली झाला की भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या. तर आता याच्यामध्ये भाज्या सेपरेट आपल्याला शिजवल्या नाही आहेत बघा, किंवा भाज्या काही ठिकाणी तळून घेतात तर तशा तळल्याही नाही आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये ही बिर्याणी केलेली आहे. त्यांच्याकडे ज्या पद्धतीने दम देतात अगदी त्या पद्धतीची बिर्याणी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि बिर्याणी कशी होती ती मला अवश्य सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट्स करून नक्की सांगा. आता फक्त आपल्याला इथे ना ह्या स्टेजला एक 10 मिनिट आपल्याला वाफ का घ्यायची आहे. तर त्याला थोडंसं असं ग्रेव्हीला त्या पाणी सुटलं पाहिजे. ह्या वाफेमध्ये आपल्याला भाज्या शिजून घ्यायच्या नाही आहे. फक्त 10 मिनिट वाफ घेतली बघा, झाकण पॅक लावून व्यवस्थित अशी ग्रेव्ही सुटलेली आहे, कारण आपण याच्यामध्ये कोणतंही पाणी वगैरे ॲड केलेलं नाही आहे. वाफेतून जे पाणी सुटेल तेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची. तर आता लेअरिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकायचे आहेत. थोडासा आपला कांदा टाकून घ्यायचा आहे तळलेला आणि राईस टाकायचा आहे. आता भांडं पसरट असल्यामुळे मी त्यातली निम्मी भाजी तुम्ही काढू शकता आणि 2 स्टेजमध्ये त्याचे लेअर देऊ शकता. पण भांडं पसरट असल्यामुळे मला तितकी गरज वाटली नाही, कारण वरून तांदूळ जरी आता तुम्हाला फुगीर पूर्ण दिसणार आहे पूर्ण पातेलभर, तरी तो खाली बसला जातो शिजल्यानंतर. त्यामुळे मी फक्त खाली भाज्यांचा एक थर आणि बाकीचा शिजवलेला भात आणि बरिस्ता कोथिंबीर आणि पुदिन्याचा थर देऊन 2 स्टेजमध्ये असे थर दिलेत. बाकीचा सगळा आता राईस टाकून घ्यायचा आणि वरून पुन्हा गार्निशिंगसाठी आपल्याला आणि एकदम बघा हलक्या हाताने टाकायचा. याला अजिबात प्रेस वगैरे करायचं नाही आहे. सगळीकडे मी हाताच्या साह्यानेच थोडासा असा त्याला पसरून घेते. तांदूळ तुटला गेला नाही पाहिजे म्हणून खूप जास्त उलटण्याने वगैरे त्याला हलवत राहायचं नाही आहे. तर आता उरलेलं बरिस्ता टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पुदिन्याची पानं जी राहिलेली आहे ती सगळी व्यवस्थित टाकून घ्यायची गार्निशिंगसाठी. आता इथे जर तुम्हाला केशर असेल तुमच्याकडे तर दुधामध्ये तुम्ही भिजवून केशर टाकलं तर अजून छान बिर्याणीचा कलर आणि फ्लेवर पण येतो. तर माझ्याकडे नव्हतं तर मी 2 फूड कलर होते, हिरवा आणि ऑरेंज कलर होता. तो साधारण वाटीमध्ये दोन्ही वाटीमध्ये थोडं थोडं पाणी टाकून भिजवला आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून दिला आहे. खालपर्यंत तो उतरला जातो. जवळजवळ 2 ते 3 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे, कारण बघा तेल आपण याच्यात टाकलेलं नाही आहे जास्त. जे एकदा मिक्स केलं आहे तेवढंच तूप टाकून घेतलं आहे. आणि आता इथे तुमचा मी जो पीठ भिजवून तो लावण्याचा जो त्रास आहे तो सगळा वाचवला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणीला दम द्या. बिर्याणी किती परफेक्ट होणार आहे ते तुम्ही पुढे जाऊन बघणारच आहे, कशा पद्धतीने वाफ येणार आहे. आणि जर पातेलं जाड बुडाचं असेल तर डायरेक्ट गॅसवर ठेवू शकता, पण माझ्याकडे जे आहे ते थोडंसं मला असं पातळ वाटतं आहे म्हणून मी काय केलं आहे तव्यावर ठेवलं आहे. मंद आचेवर ठेवायचं आहे आणि कमीत कमी 40 मिनिट ठेवलेलं आहे. हे जास्तीत जास्त तुम्ही पाऊण तास ठेवू शकता. तर बघा आता 40 मिनिटानंतर आपल्याला उघडायचं आहे, तोपर्यंत मी अजिबात उघडलेलं नाही आहे. तर आता आपल्याला कशावरून समजतं की आपली बिर्याणीला दम जो आहे तो परफेक्ट लागला आहे. हा जो फॉईल पेपर आहे ना तो बघा असा वर आलेला आहे. आपण लावताना अगदी सपाट लावलेला होता, तो असा फुलून वर आलेला आहे वाफेमुळे. वाफ इतकी छान कोंडलेली आहे आतमध्ये ना, पाहू शकता बिर्याणीला दम कशा पद्धतीने बसला. हा पेपर काढतानाच तुमच्या लक्षात आला असेल. आणि कलर जो आपण टाकलेला आहे त्यामुळे कलरही बिर्याणीचा किती छान येणार आहे. आतमध्ये ग्रेव्हीचा कलर, व्हाईट राईस आणि
ग्रीन आणि ऑरेंज कलरचा जो टाकलेला आहे त्याचा थोडासा असा राईसला कलर लागलेला आहे. तर अशा पद्धतीने माझी ही व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. पनीरही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. भाज्या त्यातल्या अगदी परफेक्ट शिजल्या आहेत, ओव्हरकुक पण नाही झाल्यात खूप जास्त. आणि आपण बघा भाज्या शिजवूनही घेतल्या नव्हत्या आणि तळूनही घेतल्या नव्हत्या, फक्त दम देऊन आम्ही भाज्या शिजवल्यात. हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईलमध्ये जशी करतात त्याच पद्धतीची अगदी ही परफेक्ट प्रमाणाची रेसिपी आहे. तर आता बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे. लहान मोठ्या पूजा असतात घरामध्ये, तर ह्या बिर्याणीचा बेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुमच्याकडे जशी माणसांची अवेलेबल आहेत त्या पद्धतीने हे प्रमाण डबलही करू शकता. ह्या प्रमाणामध्ये कंप्लीट 12 माणसं जेवली जाणार आहेत. तर अशा पद्धतीने ही गरम गरम आणि कलरफुल अशी व्हेज दम बिर्याणी सर्व करून घेऊया. कोशिंबिरीची रेसिपी मी ऑलरेडी एक टाकलेली म्हणून मी आता दाखवली नाही आहे. कोशिंबिरीसोबत व्हेज दम बिर्याणी ही सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की